आज जेव्हा हे एआयचं प्रकरण ज्या झपाट्याने पसरतंय आणि सगळ्या गोष्टींवर जे टेक ओव्हर करतंय, त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? की उद्या असं पण होईल की सावनी आणि बेला तुमची फक्त सिग्नेचर लागणार आहे. ओके, तुम्ही फक्त परमिशन द्या. हो बाकी एआयने तुमचं सगळं आम्ही केलंय, व्हॉइस वगैरे तुमचं. आज किशोरदांची गाणी एआयने हो परत हो रिजनरेट होत हो आहेत किंवा रफी साहेबांची होत आहेत. हम्म. सो तुमची गाणी पण होतील, तुम्ही फक्त साईन करून द्या, हा तुमचा चेक आणि झालं. मी पहिलं बोलून घेते कारण का तुला वेळ लागेल कदाचित, पण क्लासिकल म्युझिक मध्ये हे घडूच शकत नाही. इट्स अ लाईव्ह कॉन्सर्ट. म्हणूनच इनफॅक्ट मला असं वाटतं की हा. तिकडे कलाकार एका पद्धतीचा विचार करतो हो हो आणि जेवढ्या कॉम्बिनेशन्सचा लेट्स से करेक्ट एक करेक्ट. कलाकार म्हणून तू विचार करशील की या प्रयोगामध्ये आज मी असं असं करणार आहे. तेच एआय मध्ये तो डेफिनेटली मल्टिपल्स मध्ये जास्त ऑप्शन्सचा विचार करू शकतो. असं नाही म्हणता येणार मला, कारण का उलट त्याच्यामध्येच लाईव्ह प्रोग्राम्सची जी एक इम्पॉर्टन्स आहे तो वाढलाय असं मला वाटतं. कारण का टेक्नॉलॉजी कॅन हेल्प यू टू अ सर्टन लेवल. हम्म. त्याच्या पलीकडे जे मानवी ब्रेनला सुचतं, किंवा आज जर का मला वाटतं नुसतं इट्स नॉट अबाउट कुठला राग. मी भैरव राग गाते आज. हम्म. आज मी भैरव या मूडनी गायला, उद्या मी भैरव वेगळ्या मूडनी गायला, हम्म. आणि लोकांचा रिस्पॉन्स नसेल त्या मूडला तर मी ऑटोमॅटिकली चेंज करून हम्म. मी वेगळ्या मूडनी भैरव तोच राग वेगळ्या आविष्कारांनी आयत्या वेळी जो चेंज करते, हम्म. हम्म. आयत्या वेळी त्याच्यात इमोशन्स जी आपण वेगळ्या पद्धतीने चेंजेस करत राहतो कंटिन्युअसली. हम्म. हम्म. तो सावनी शेंडेचा फक्त आवाज नसतो, तर त्याच्यात इमोशन्स असतात आणि त्या वेळेचे डिसिजन्स असतात. हम्म. Split एक seconds आवर्तन जातात. भरणं जे असतं हम्म. त्याच्यामध्ये मी आत्ता एक वेगळ्या प्रकारे भरलं, दुसऱ्या प्रकारे दुसऱ्यांदा भरलं. हम्म. याच्यामध्ये एआय जास्ती नाही करू शकत काही. ओके. म्हणजे तिचाच थॉट पुढे घेऊन मला असं वाटतं की एक तर मुळात एआय ही गोष्ट लाईव्ह शोज मध्ये येणं, शक्य नाही. कारण शक्य लाईव्ह नाही. शोज ची जी मजा आहे हम्म. ती कशातच नाहीये. खरंय. आणि तिथे लाईव्ह शोजला मरणच नाही असं मी म्हणते. ओके. आणि सेकंडली एआय हा सोल नाही आणू शकत. हम्म. टेक्निकली सगळं छान होऊ शकतं, टेक्निकली सगळंच ऍडव्हान्स झालंच आहे तसंही. हम्म. अनेक ऑप्शन्स मिळतील, अनेक गोष्टी मिळतील एआय मधनं, हम्म. पण तुम्ही त्याच्यात आत्मा कसा आणणार गाण्याचा? हम्म. एक गाणं कोणासारखं तरी साऊंड करण्याची क्षमता असेल त्याच्यामध्ये, हम्म. जसं तू म्हणलास. हम्म. पण जेव्हा ती व्यक्ती खरंच जाऊन तिथे गाते हम्म. तेव्हा त्याच्यात जी जान येते, हम्म. तो आत्मा तुम्ही आणूच शकत नाही ना त्याच्यात. फिलिंग्स कॅनॉट बी जनरेटेड थ्रू एआय.